नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सध्या उन्हाचा जो काही कडाका आहे तर तो खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, ज्यावेळेस या उन्हाच्या कडाक्यामुळे आपल्या पशूंमध्ये आपल्याला जुलाब होण्याच्या समस्या पाहायला मिळत असतात, तर त्या ठिकाणी आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची घट होताना आपल्याला पाहायला मिळते. काही ठिकाणी आपल्या पशूंमध्ये जर जास्त प्रमाणामध्ये या जुलाबाच्या समस्या आपल्याला दिसल्या किंवा झाल्या तर आपल्या पशूंमध्ये ते दगावण्याची सुद्धा शक्यता ही असू शकते. मग मित्रांनो, आपण या ठिकाणी आपल्या पशूंना घरगुती काही उपाययोजना करू शकतो की आपण आपल्या पशूंमध्ये होणारे हे जे जुलाब आहेत तर ते त्या ठिकाणी थांबवू शकतो. आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना जर घरगुती उपाययोजना करून सुद्धा फरक नाही आला तर त्या ठिकाणी आपण कुठला औषधोपचार आपल्या पशूंमध्ये करू शकतो. आपल्या पशूंमध्ये हे जे जुलाब होण्याची उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे काही जुलाब होतात तर त्या पाठीमागची कुठली कारणं असू शकतात, तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी येत असतील तर आजचा व्हिडिओ हा खास आपल्यासाठी आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांना जुलाब होण्यापाठीमागचे सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं जो काही कारण आहे तर ते म्हणजे उष्माघात, ज्यालाच आपण हीट स्ट्रोक म्हणतो. मित्रांनो, उष्माघातामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या रुमेनमध्ये असणारे जे काही चांगले जीवाणू आहेत तर त्यांची संख्या त्या ठिकाणी कमी झालेली असते किंवा ते मृत्यू पावलेले असतात. आपल्या पशूंच्या शरीराचे तापमान ज्यावेळेस वाढलेले असते तर त्या ठिकाणी आपल्याला या समस्या पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेस आपल्या पशूंच्या रुमेनमधील चांगले जीवाणू हे कमी असतात किंवा मृत्यू पावलेले असतात तर आपल्या पशूंमध्ये त्यांना पचनाच्या अडचणी पाहायला मिळू शकतात. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना पचनाच्या अडचणी होऊन त्यांच्यामध्ये वारंवार जुलाब त्या ठिकाणी होऊ शकतात. मित्रांनो, दुसरा जो काही महत्त्वाचा आपल्या पशूंमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जुलाब होण्याचे कारण आहे तर ते म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीराचं जे काही रक्ताभिसरण आहे तर त्यामध्ये सुद्धा बदल झालेला असतो. आपल्या पशूंमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांचे जे शरीर आहे तर त्यांचे रक्तप्रवाह जो आहे तर तो त्या ठिकाणी त्वचेकडे बऱ्यापैकी वळवलेला असतो. त्यामुळे आपल्या पशूंच्या पोटाला होणारा जो काही रक्तपुरवठा आहे तर तो त्या ठिकाणी कमी झालेला असतो. आणि आपल्या पशूंच्या पोटाकडे जो काही रक्तपुरवठा आहे तो जर कमी असेल तर आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन किंवा भूक त्या ठिकाणी मंदावलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना जुलाब होण्याच्या समस्या या पाहायला मिळू शकतात. मित्रांनो, पुढचा जो काही यामधील घटक आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंना जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ते जास्त गरम पाणी पिले किंवा जास्त प्रमाणामध्ये पाणी पिले तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना या पचनाच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. त्यामुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना जुलाब त्या ठिकाणी होऊ शकतात. मित्रांनो, पुढचा जो काही यामधील घटक आहे तर तो म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांना जो काही स्ट्रेस हार्मोन आहे तर तो त्या ठिकाणी रिलीज झालेला असतो आणि त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती तणाव येऊन आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार जुलाब होण्याच्या समस्या या पाहायला मिळू शकतात. मित्रांनो, या उष्माघातामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये नक्कीच त्या ठिकाणी जुलाब होताना हे पाहायला मिळू शकतात. मित्रांनो, यामधील दुसरा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो म्हणजे जर दूषित पाणी असेल किंवा दूषित चारा असेल तर यामुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार जुलाब होण्याच्या समस्या पाहायला मिळू शकतात. बऱ्याच वेळा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण खूप दिवस साठवलेले पाणी त्या ठिकाणी आपल्या पशूंना पाजतो. त्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी विविध प्रकारचे बॅक्टेरिया त्या ठिकाणी तयार झालेले असू शकतात आणि त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार जुलाब होण्याच्या समस्या पाहायला मिळू शकतात. तसेच बऱ्याच वेळा या पाण्यामध्ये त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये क्षार असतील किंवा शेवाळ असेल ते जर तयार झालेले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंना त्यांच्या पचन संस्थेवर परिणाम होऊन त्यांच्यामध्ये जुलाब होण्याच्या समस्या पाहायला मिळू शकतात. या पाण्यामुळे आपल्या पशूंचे आतड्यांचे आरोग्य त्या ठिकाणी खराब होऊ शकते आणि त्यामुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना जुलाब होण्याच्या समस्या पाहायला मिळू शकतात. तसेच आपण आपल्या पशूंना जो काही चारा देतो त्यामध्ये जर कुठल्याही प्रकारची बुरशी असेल, मायकोटॉक्सिन्स असतील, ते जर आपल्या पशूंच्या खाण्यामध्ये गेले तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार जुलाब होण्याच्या समस्या या पाहायला मिळू शकतात. मित्रांनो, पुढचा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच वेळा आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना हिरवा चारा जो आहे तर तो त्या ठिकाणी कमी प्रमाणात पाहायला मिळतो. त्यामुळे आपले जे पशु आहेत तर तो मिळेल तो चारा त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये खातात. त्यामुळे सुद्धा आपल्या पशूंच्या पचन संस्थेचा त्या ठिकाणी बिघाड होऊ शकतो. त्यामुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार जुलाब होण्याच्या समस्या पाहायला मिळू शकतात.
त्यासोबतच बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये जर जंतांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये झालेला असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा वारंवार जुलाब होण्याच्या समस्या या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. तसेच जर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार जुलाब होण्याच्या समस्या या पाहायला मिळू शकतात. तर मित्रांनो, यांसारखी मुख्य कारणे आपल्या पशूंमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जुलाब होण्यापाठीमागची त्या ठिकाणी असू शकतात. मग मित्रांनो, या ठिकाणी आपण कुठल्या घरगुती उपाययोजना करायच्या, की ज्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये वारंवार होणारे हे जे जुलाब आहेत, तर ते त्या ठिकाणी थांबवू शकतो. आणि जर घरगुती उपाययोजना करून या आपल्या पशूंमध्ये होणारे जुलाब थांबले नाही, तर त्या ठिकाणी मग आपण कुठल्या औषधांचा वापर करायचा, तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया. मित्रांनो, यामधील पहिली जी काही उपाययोजना करायची आहे, तर ती म्हणजे आपण मीठ किंवा साखरेचे पाणी किंवा मीठ किंवा गुळाचे पाणी एकत्रित मिश्रण तयार करून त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना पिण्यासाठी देऊ शकतो, की ज्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामधील पाण्याची जी काही लेवल कमी झालेली आहे, तर ती वाढवण्यासाठी आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच आपण आपल्या पशूंमध्ये लिंबू आणि साखर यांचे देखील एकत्रित मिश्रण त्या ठिकाणी तयार करू शकतो आणि आपण आपल्या पशूंना त्या ठिकाणी पिण्यासाठी देऊ शकतो, की ज्यामुळे आपल्या पशूंना त्या ठिकाणी ऊर्जा तयार करण्यासाठी, आपल्या पशूंचे पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. तसेच आपण आपल्या पशूंच्या पिण्याच्या पाण्यामध्ये लिंबाचा रस सुद्धा त्या ठिकाणी मिक्स करू शकतो. त्यामुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना होणारे जे काही जुलाब आहेत, तर ते कमी करण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. तसेच आपण दही प्लस मेथी दाणे भाजून घेऊन आपण जर एकत्रित मिक्स करून त्या ठिकाणी आपल्या पशूंना आहारामध्ये त्या ठिकाणी दिले, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना या ज्या जुलाबाच्या समस्या आहेत, तर त्या टाळण्यासाठी नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, या उपाययोजना करून सुद्धा जर आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचे जुलाब त्या ठिकाणी थांबलेले दिसले नाहीत, तर त्यानंतर मग आपण मार्केटमध्ये आपल्याला खूप साऱ्या आयुर्वेदिक अँटी डायरियल पावडर त्या ठिकाणी मिळतात. यामध्ये नेबलॉन सारखी पावडर असेल, डायरॉक्स सारखी पावडर असेल, तर या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार होणारे हे जे जुलाब आहेत, तर ते त्या ठिकाणी थांबवू शकतो. तसेच मार्केटमध्ये आपल्याला खूप साऱ्या इलेक्ट्रोलाइट्स पावडर सुद्धा त्या ठिकाणी मिळतात. त्यांचा देखील वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना होणारे जे काही डिहायड्रेशन आहे, तर त्या समस्या टाळण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. तसेच काही ठिकाणी जर आपल्याला बॅक्टेरियामुळे आपल्या पशूंमध्ये जुलाब होण्याच्या समस्या पाहायला मिळत असतील, तर त्या ठिकाणी आपण जे काही अँटीबॅक्टेरियल बोलस मार्केटमध्ये येतात, तर त्यांचा देखील वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार होणारे हे जे जुलाब आहेत, तर ते त्या ठिकाणी थांबवू शकतो. मित्रांनो, या उपाययोजना करून सुद्धा जर आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांच्या जुलाब होण्याच्या ज्या काही समस्या आहेत, तर त्या कमी झालेल्या दिसत नसतील, तर आपण तात्काळ आपले जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत, तर त्यांच्या सल्ल्यानुसार जे काही IV फ्लुइड्स असतील, तर त्यांचा देखील वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंना वारंवार होणारे हे जे जुलाब आहेत, तर त्यांचा त्या ठिकाणी तात्काळ प्रतिबंध हा करू शकतो. मित्रांनो, यांसारख्या उपाययोजना करून आपण आपल्या पशूंमध्ये होणाऱ्या जे काही जुलाबाच्या समस्या आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाहायला मिळतात, तर त्या त्या ठिकाणी नक्कीच आपण थांबवू शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये होणारे जे काही जुलाब आहेत, तर त्या पाठीमागची कुठली कारणं असतात, त्यावरती आपण कशा घरगुती उपाययोजना करायच्या किंवा मार्केटमध्ये आपल्याला त्यासाठी कुठली औषधं त्या ठिकाणी अवेलेबल आहेत, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.